महाराष्ट्रातील नागरिकांनो, पुढील 48 तास तुमच्या आयुष्यातील सर्वात धोकादायक ठरू शकतात. कारण हवामान विभागाकडून एक असा इशारा देण्यात आला आहे जो ऐकून संपूर्ण राज्य भीतीचं वातावरण पसरलं आहे. 14 जिल्हे, अवकाळी पाऊस, गारपीट आणि ताशी 120 किलोमीटर वेगाने येणारं वादळ. हा फक्त अंदाज नाही, तर सॅटेलाइट डेटावर आधारित एक गंभीर इशारा आहे. पण हा खरोखर किती मोठा धोका आहे? तुमचा जिल्हा यामध्ये आहे का? आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही सुरक्षित कसे राहणार? चला समजून घेऊया. मंडळी, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तुम्ही एक गोष्ट नक्की पाहिली असेल. अचानक हवामानात बदल झाला आहे. कधी कडाक्याचं ऊन आणि काही वेळातच काळे ढग, काही ठिकाणी गारपीट, काही ठिकाणी विजांचा कडकडाट. हे सगळं साधं नाही मित्रांनो. आधी काही जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, घराची पत्र उडाली. पण आता हा धोका 14 जिल्ह्यांवर एकाच वेळी येणार असल्याचा अंदाज आहे. म्हणूनच स्वतः प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने सॅटेलाइटद्वारे महाराष्ट्राचा नकाशा पाहिला आणि जे चित्र समोर आलं ते धक्कादायक होतं. दक्षिण भागाकडून प्रचंड काळे ढग अतिशय वेगाने राज्याकडे सरकत आहेत. हे ढग साधे नाहीत, त्यामध्ये प्रचंड ओलावा आणि दाब आहे. थोडक्यात समजून घ्या, अरबी समुद्रातून येणारी उष्ण वाफ आणि हिमालयाकडून येणारी थंड हवा जेव्हा एकत्र येतात तेव्हा प्रचंड ऊर्जा तयार होते आणि त्यातून वादळ प्लस गारपीट निर्माण होते. तज्ञांच्या मते हवेत कमी दाबाची पोकळी तयार झाली आहे, जी फुटली तर मोठं संकट निर्माण होऊ शकतं. मित्रांनो, पृथ्वीच्या तापमानात बदल होत आहेत. अल निनोमुळे उष्णता वाढली आहे, पण आता अल निनोचा प्रभाव वाढतोय, त्यामुळे हवामान अचानक बदलत आहे. आता सगळ्यात मोठी चूक लोक काय करतायत? आमच्याकडे तर ऊन आहे, काही होणार नाही. पण हवामान एका क्षणात बदलू शकतं. जे काल शांत होतं, आज तिथे प्रलय आला आहे. कल्पना करा, रात्रीची वेळ आहे, सगळे गाढ झोपलेले. अचानक विजांचा कडकडाट सुरू होतो, वाऱ्याचा वेग वाढतो आणि काही मिनिटात गारांचा मारा सुरू होतो. घरांची छपरं उडतात, झाडं मुळासकट उपटली जातात. मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाचा भाग, ते 14 जिल्हे जिथे गारपीट, वादळ, मुसळधार पाऊस हे सगळं एकत्र येणार आहे. ते जिल्हे म्हणजे सोलापूर, शेतीवर मोठं संकट; नांदेड, ताशी 120 किलोमीटर वादळाचा धोका; गोंदिया, विजांचा तांडव; लातूर, पावसाचा प्रलय होणार; चंद्रपूर, वावटळी; हिंगोली, ढगफुटी परिस्थिती; गडचिरोली, जंगल भागात धोका; यवतमाळ, कापूस शेती धोक्यात येणार; भंडारा, पूर परिस्थिती; धाराशिव, मोठं नुकसान; वाशिम, वादळाचा तडाखा; वर्धा, गारपीट. हा धोका फक्त 14 जिल्ह्यांपुरता नाही. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण पट्टा, तिथेही जोरदार पाऊस आणि वारे होणार. मित्रांनो, आता तुम्हाला परिस्थितीची गंभीरता समजली असेलच. पण घाबरणं हा उपाय नाही. योग्य माहिती आणि योग्य कृती हेच आपलं खरं शस्त्र आहे. मित्रांनो, सगळ्यात मोठी चूक लोक कोणती करतात माहित आहे? अजून काही झालेलं नाही, आमच्याकडे ऊन आहे असं म्हणत ते सगळं दुर्लक्ष करतात. पण निसर्ग इशारा देत नाही, तो थेट प्रहार करतो. कालपर्यंत जिथे शांतता होती, आज तिथे प्रलय दिसतोय. आता सगळ्यात महत्वाची सूचना, विजा चमकत असताना कृपया घराबाहेर पडू नका, झाडाखाली उभं राहू नका. कारण वीज कुठे पडेल हे कुणालाच माहित नसतं. अनेक लोक पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली उभे राहतात, पण तेच ठिकाण सर्वात जास्त धोकादायक असतं. दुसरी महत्वाची गोष्ट, घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन वादळाच्या वेळी प्लग मधून काढून ठेवा. कारण विजेच्या कडकडाटामुळे सर्ज म्हणजेच व्होल्टेज स्पाइक होऊ शकतो
आणि तुमचं महागडं सामान एका क्षणात जळू शकतं आणि त्यामुळे घरात देखील नुकसान होऊ शकतं. मित्रांनो, आपल्या गावाकडच्या भागात जनावरं म्हणजे कुटुंबाचा भाग असतात. वादळाच्या वेळी त्यांना मोकळ्या जागेत सोडू नका. मजबूत आणि सुरक्षित ठिकाणी बांधा, कारण उडणारे पत्रे, पडणारी झाडं यामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. आता प्रॅक्टिकल गोष्ट, घरातील महत्वाची कागदपत्र, आधार कार्ड, जमीन कागदपत्र, बँक पासबुक हे सगळं प्लास्टिक मध्ये सुरक्षित ठेवा, कारण पाणी आल्यावर सगळं खराब होऊ शकतं. मित्रांनो, हा भाग विशेषतः शेतकरी बांधवांसाठी. जेव्हा अवकाळी पाऊस येतो तेव्हा सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं होतं, तर आपल्या बळीराजाचं. महिन्याभराची मेहनत एका रात्रीत मातीमोल होते. म्हणून जर तुमच्या भागात ढगाळ वातावरण दिसत असेल, वारा वाढत असेल, तर वाट बघू नका. शक्य असेल तेवढं पीक सुरक्षित करा. मित्रांनो, आता एक गोष्ट मनापासून समजून घ्या. सोशल मीडियावर अनेक गोष्टी वाढवून सांगितल्या जातात. सगळं उद्ध्वस्त होणार, काहीच उरणार नाही असं ऐकलं की भीती वाढते. पण प्रत्येक अंदाज हा 100% खरा असेलच असं नाही. दुसरीकडे हे काही होणार नाही असं म्हणून दुर्लक्ष करणं ही सर्वात मोठी चूक आहे. कारण निसर्गाचा अंदाज लावणं कठीण आहे. घाबरू नका, पण गाफीलही राहू नका. माहिती घ्या, तयारी ठेवा. मित्रांनो, निसर्ग आपल्याला वेळ देतो, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आज तुमच्याकडे माहिती आहे, तयारी करण्यासाठी वेळ आहे. उद्या कदाचित वेळ मिळणार नाही. आता मला एक गोष्ट नक्की सांगा, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात आणि तुमच्या तिथे सध्या हवामान कसं आहे? कमेंट मध्ये नक्की लिहा. तुमची माहिती इतरांना मदत करेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो तुमच्या कुटुंबाला, मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. कारण माहिती शेअर केली तरच जीव वाचू शकतो. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.